रहा दक्ष, पहा लक्ष, मराठी न्यूज चॅनल. आजची पत्रकार परिषद ही सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात कोयना नगर या ठिकाणी राज्य सरकारचं पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती प्रशिक्षण दल या प्रस्तावाला काल शासनानं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. मागच्या सरकारमध्ये गृह विभागाचा मी राज्यमंत्री असताना या प्रस्तावाची मी सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही नैसर्गिक संकटं आली, नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे अतिवृष्टी, महापूर आणि दरड कोसळणे, या संदर्भात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी पोलिसांचं एक प्रशिक्षण केंद्र अशा प्रकारचा प्रस्ताव आपण तयार केलेला होता. गेली 3.5-4 वर्ष या कामासाठी मी खूप पाठपुरावा केला. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा महाबळेश्वर आणि तापोळा दौऱ्यावरती आलेले होते, तेव्हा या बाबतीतली एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. त्याप्रमाणे या प्रस्तावाला गती देण्याचं निर्देश त्या बैठकीमध्ये माननीय CM साहेबांनी दिले. त्यानंतर एक बैठक वित्त विभाग, गृह विभाग यांची, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक एक 4 ते 5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे झाली. आणि एकूण हा जो 271 कोटी 41 लाख रुपयाचा जो प्रस्ताव होता, ज्याच्यामध्ये मनुष्यबळ आणि वेतनावरील खर्च हा 15 कोटी, साधनसामुग्रीवरील खर्च 8 कोटी, वाहनांवरील खर्च 4 कोटी, कार्यालयीन खर्च 10 कोटी आणि प्रशासकीय व इतर सर्व बांधकामांवरचा खर्च 233 कोटी, असा 271 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला काल गृह विभागाने, विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी मान्यता दिली आणि काल त्या प्रकारचा आदेश GR या ठिकाणी निघालेला आहे. माझा प्रयत्न राहील की हे काम महाराष्ट्र गृहनिर्माण, पोलीस गृहनिर्माण मंडळ जे आहे, पोलीस हाऊसिंग, की ज्यांच्या माध्यमातून मल्हारपेठ तालुका पाटणला एक मोठं पोलीस संकुल आम्ही तयार केलेलं आहे, त्यांच्याकडनंच हे काम व्हावं. यावर्षीची जी वित्तीय तरतूद पोलीस गृहनिर्माणकरता आपण ठेवलेली आहे, येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे परवा दिवशीपासून सुरू होतं आहे, तिथनं काही पुरवणी मागणी याच्यासाठी जर ऐनवेळी मंजूर करता आली तर तोही माझा प्रयत्न राहील. किंवा पोलीस हाऊसिंगला जो नियतवय मार्च 2024पर्यंतचा उपलब्ध आहे, त्या नियतवयामधनं याचं काम तातडीनं सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील. यामुळं कोकणाला आणि पश्चिम महाराष्ट्राला दोन्हीही भौगोलिक विभागांना या प्रशिक्षण केंद्राचाही आणि SDRF, जसं NDRF केंद्राचं आहे तसं SDRF आपण त्याचं सेंटर या ठिकाणी करतो आहे, त्याचा फायदा होणार आहे. दुर्दैवानं सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागात काही अतिवृष्टी, महापूर, दरड पडण्याच्या घटना घडल्या किंवा दुर्दैवानं खाली कोकणामध्ये घडल्या, तर कोयना नगर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे की जिकडून घाटाच्या वरतीसुद्धा तासा-दीड तासात पोचता येते आणि घाटाच्या खालीसुद्धा कोकणामध्ये जायला तासा-दीड तासामध्ये आपल्याला जाता येते. याच्याकरताची एकूण 38.93 म्हणजे जवळपास 39 हेक्टर क्षेत्र हे महसूल विभागाच्या ताब्यात, ही जलसंपदा विभागाची जागा होती. ती जागा हस्तांतरित करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत होतो. माननीय फडणवीस साहेबांनी, विशेषतः जलसंपदा विभाग त्यांच्याकडे असल्यामुळं माननीय फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये विशेष बाब म्हणून
ही जागा महसूल विभागाकडे या केंद्रासाठी हस्तांतर करण्याचे सुद्धा मान्यता दिली आणि जागा महसूल विभागाच्या ताब्यात आलेली आहे. आता जागा आलेली आहे ताब्यात, प्रशासकीय मान्यता काल झालेली आहे. या केंद्राचं प्रत्यक्ष बांधकाम माझी इच्छा आहे, माझी मनापासून इच्छा आहे की याचं भूमिपूजन माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांच्याही उपस्थितीत, या तिघांच्या हस्ते व्हावं यासाठी माझा प्रयत्न आहे. एकदा ही जी टेंडर वगैरे निघाली की ते काम केलं जाईल. हे खूप मोठं काम या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे. कारण गेली अनेक वर्ष एक सातारा मेडिकल कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय जर सोडलं तर मोठा कुठलाच प्रकल्प राज्य सरकारचा जिल्ह्यामध्ये आलेला नव्हता. मी गृहराज्यमंत्री असल्यापासून याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि काल त्याला अंतिम स्वरूप मिळालेलं आहे. परत एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि ज्या तालुक्यामध्ये हे केंद्र होतं आहे त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून माननीय शिंदेसाहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय अजितदादांचं आणि ज्या ज्या माननीय मंत्री महोदयांनी किंवा संपूर्णच मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. एक चांगला प्रकल्प, एक चांगला प्रोजेक्ट जिल्ह्यामध्ये या निमित्तानं मंजूर झालेला आहे. याला जोडूनच छोटंसं एक छोटंसं सांगणं आहे की जसं हे पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र आपण करतो आहे, राज्य सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्कसुद्धा एक युनिफॉर्म फोर्स आहे की ज्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवळजवळ सगळं स्ट्रक्चर डिपार्टमेंटचं हे गृह विभागासारखंच आहे. आमच्याकडं सुद्धा आयुक्त आहेत, आमच्याकडं सुद्धा सहआयुक्त आहेत, आमच्याकडं सुद्धा उपायुक्त आहेत, आमच्याकडं सुद्धा जिल्हा अधीक्षक आहेत आमच्या खात्याचे. परंतु आमचं एक्साईजचे अधिकारी कर्मचारी हे प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर किंवा रुटीनच्या प्रशिक्षणासाठी हे आम्हाला खंडाळा पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला पोलिसांच्या किंवा नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरला आम्हाला त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावं लागतं. माझ्याकडं राज्य उत्पादन शुल्क विभाग आल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडला की जवळपास 25,000 कोटी रुपयाचा महसूल हे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये आमचं खातं जमा करत असतं. परंतु आमच्या विभागातला एक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र असावं. जसं खंडाळ्याला पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे, नाशिकला पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे, माननीय R.R. पाटील साहेबांनी सांगली जिल्ह्यातल्या तुर्चीला एक पोलीस ट्रेनिंग सेंटर केलं, तसं आमच्या एक्साईज विभागाचं राज्यातलं पहिलं पोलीस ट्रेनिंग सेंटर हे सातारा जिल्ह्यात व्हावं याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी चर्चा केली. त्यांनी मला तत्वता मान्यता दिली की तुम्ही जागा वगैरे उपलब्ध होत असेल, तुमच्या विभागाकडं निधी असेल तर करायला हरकत नाही. माझ्या विभागाचा प्रस्ताव मी तयार केलेला आहे. माझ्या विभागानं त्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागासुद्धा बघायचं काम आम्ही केलं. 3-4 जागा आम्ही बघितल्या, परंतु त्यातली एक जागा परवा दिवशीच मी बघून आलो. पाटण तालुक्यामध्ये वाटोळे नावाचं गाव आहे, जे नवीन महाबळेश्वर पूर्वी प्रस्तावित होतं त्या परिसरातलं ते गाव आहे. त्या ठिकाणी राज्य सरकारची जागा आहे. ती जागा आमच्या विभागाचे उपायुक्त आले होते जे बांधकाम वगैरे बघतात, त्यांनीसुद्धा ती जागा योग्य आहे असं सांगितलेलं आहे. माझा तो जागा मिळवण्याचा प्रस्ताव करायचं काम सुरू आहे. पण जसं हे केंद्र मी पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र आणि SDRFचं युनिट आणलं, तसं राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं सुद्धा प्रशिक्षण केंद्र हे सातारा जिल्ह्यात आणण्याचा माझा प्रयत्न आहे. एवढंच होतं आजचा विषय. या बाबतीतले सगळे GR आपल्याकडे उपलब्ध आहेत. काल तो 4 डिसेंबरचा GR आहे तो सोशल मीडियावर सुद्धा आलेला आहे. आणि आपण जी काही रक्कम तरतूद ठेवलेली आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं पोलीस हाऊसिंगला, त्यातनं प्राधान्यानं या कामाला निधी खर्च करावा असे सुद्धा निर्देश गृह विभागानं पोलीस हाऊसिंगला दिलेले आहेत. प्रशिक्षण केंद्र जे आहे हे खूप मोठा खरं तर प्रकल्प प्रोजेक्ट आहे. हा कधीपर्यंत हा सुरू होईल आणि किती दिवसात हा पूर्णत्वास जाईल अंदाजे? कसं आहे, आता तुम्ही बघा, 3 वर्ष तरी लागले मला प्रशासकीय मान्यता मिळवायला. कारण एखादा नवीन प्रोजेक्ट करणं हे सगळ्याच त्या निकषामध्ये वेगवेगळ्या विभागांच्या मान्यतांमध्ये, पण आता निम्म्यापेक्षा पुढं काम म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळणं आणि वित्तीय तरतूद होणं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता त्याचा प्लॅन तयार करणं प्रत्यक्ष ते कसं असावं, त्याच्यामुळं 2-3 प्लॅन
आम्ही गव्हर्नमेंटच्या आर्किटेक्टना काढायला सांगू, एखाद्या प्रायव्हेट आर्किटेक्टला बोलवून करायला सांगू आणि ते तिन्ही प्लॅन मी बघितल्यानंतर अंतिम करायला CM साहेबांच्या आणि DCM साहेबांच्या समोर आम्ही ठेवू. त्यातल्या ज्या प्लॅनला किंवा ज्या स्ट्रक्चरला CM DCM साहेब मान्यता देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. पण माझा प्रयत्न राहील की लवकरात लवकर त्याचं प्लॅन फायनल व्हावा, डिझाईन फायनल व्हावं, कारण त्याच्यात अंतर्भूत काय काय गोष्टी करायच्या आहेत. हे मॉडेल जे आमचं आहे पोलीस ट्रेनिंगचं तेच मॉडेल आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे खंडाळ्याला जे आहे, नाशिकला जे आहे आणि तुर्चीला जे आहे त्याच गोष्टी आपण समाविष्ट केल्या आहेत. फक्त माझा प्रयत्न असा राहील की कोयनानगर हे थोडंसं थंड हवेचं ठिकाण आहे, पर्यटन स्थळ आहे, हेरिटेज अशा पद्धतीचं किंवा इको फ्रेंडली अशा पद्धतीचं ते असावं असा एक माझा प्रयत्न राहील. आम्ही 2-3 ऑप्शन तयार करू, CM DCM साहेबांच्या समोर ठेवू आणि ते ज्याला मान्यता देतील त्याप्रमाणे पुढे जाऊ आम्ही. पण लवकरात लवकर करायचा माझा प्रयत्न राहील. कॅपॅसिटी किती असणार, किती प्रशिक्षणार्थी तिथं? त्याच्यामध्ये आपण एक मिनटं, दहा आठवड्यांचा एक प्रशिक्षणाचा कालावधी आहे. त्यांनी जो नॉर्मल हे जो पोलिसांचं जे ट्रेनिंग कालावधी असतो तो एका ट्रेनिंगचा 10 आठवड्याचा आहे. त्यामुळं आता 10 आठवड्याचे असून अशा एकूण किती बॅच होणार ते काही याच्यात नमूद नाही, परंतु एकूण एक बॅच ही 10 आठवडे ट्रेनिंग करेल. तिथं सरासरी एक 10 बॅच तरी होतील किमान. बरोबर. आणि सर एक साधारण 300-350 लोकांचा एक ग्रुप असतो सर. बरं, 300 लोकांचा एका वेळी येतो ग्रुप. सर्व जे कर्मचाऱ्यांना खंडाळामध्ये, नाशिकमध्ये, तुर्चीमध्ये जे ट्रेनिंग मिळतं तेच ट्रेनिंग सेम टू सेम ते कोयनानगरला मिळेल. प्लस एक अतिरिक्त SDRF जे मी सांगितलं, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, जसा केंद्राचा डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स आहे की आपल्याला अशी काय आपत्ती आली की NDRFची टीम बोलवायला लागते, त्याच धर्तीवर आपली SDRFची टीम तयार असावी. त्याचंसुद्धा ह्यालाच जोडून आपण दोन्ही एकत्रच तिथं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी करतो आहे. हा तसा युनिट राज्यातला पहिला प्रोजेक्ट आहे की SDRFचं युनिट आणि पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र एकाच ठिकाणी करायचं. सुदैवानं जागा आम्हाला उपलब्ध झाली जलसंपदा विभागाची. पाण्याची सोय तिथं चांगली आहे. बरं, जमीन सपाटीकरणाला जास्त जागा लागत नाही, म्हणजे जास्त खर्च येणार नाही. निसर्ग सौंदर्य आहे. खालीच पोपळीला पॉवर जनरेशन असल्यामुळं विजेची कमतरता नाही. ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या बाबतीत कोयनानगर एक अत्यंत योग्य ठिकाण आहे. सगळ्या सुविधा तिथं आहेत. त्यामुळं आता तातडीनं प्लॅन मंजूर करणं आणि त्याप्रमाणे पुढं जाणं या दृष्टीनं माझी कार्यवाही लवकरात लवकर राहील करायची. ओके साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांमध्ये आंदोलन होत आहे. हा विषय संपला. बरं, वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन होतात आणि त्याच्यामध्ये रस्ता रोको केला जातो, महामार्ग अडवला जातो. पण यातले गंभीर बाबी अशा आहेत की तासनतास हा महामार्ग अडवला जातो, यामध्ये अनेक लोक अडकून पडतात. बऱ्याच ठिकाणी काही पेशंट्स असतात किंवा अनेक समस्या निर्माण होतात. आता परवाचाच खंडाळ्यातला जो महामार्ग अडवला होता तो 6 तास अडवला होता. बऱ्याच लोकांना प्रचंड समस्या झाल्या. याच्यावर काही तोडगा काढण्यासाठी खरं तर पावलं उचलली पाहिजे किंवा हे करूनच नाही दिलं पाहिजे, अशी काही भूमिका आपली आहे का? निश्चितपणे हे बघा, कुठलंही आंदोलन करायला काही मर्यादा असतात. रस्ता रोको अनेक वेळा राज्यात झाले. 10 मिनटं 15 मिनटाच्या वर कधी रस्ता रोको होत नाही. आता काय आहे, यासुद्धा आंदोलनकर्त्यांशी आमचा डायलॉग चालू होता. महसूल यंत्रणेचा होता, पोलीस यंत्रणेचा होता, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेतेसुद्धा त्या आंदोलनकर्त्यांच्या लोकांच्याशी बोलत होते. पण कसं आहे, आंदोलनकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या आंदोलनामुळं काही लोकांना नाहक त्रास होतो, विशेषतः रुग्णांना त्रास होतो, वयस्कर लोकांना त्रास होतो, ज्यांना तातडीनं काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करायचा असतो त्यांचा खोळंबा होतो. आंदोलनकर्त्यांच्याबद्दलची कळत न कळत नाराजी ही अशा व्यक्तींच्यामधनं निर्माण होते की जे त्याला सफरर होतात, ज्यांना ते भोगावं लागतं त्या आंदोलनाचे दुष्परिणाम.
त्यामुळं राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आंदोलन करताना आमचं नेहमी आव्हान असतं, विनंती असती, तुम्ही चर्चेला या, आम्ही तुमच्याशी चर्चा करतो, पण सामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नका. आता अनेक ठिकाणी त्या दिवशी ॲडिशनल एस पी तिथं होत्या, एस पीनं स्वतः मी पाठवलं, पण ते लोक ऐकायच्याच मनस्थितीत नव्हते. आता काही गोष्टी इथं उघड बोलता येत नाहीत, पण तिथं काय परिस्थिती होती हे मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. म्हणून आंदोलनकर्त्यांच्या समर्थकांनी सुद्धा आपल्यामुळं सामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण इथून पुढं अशी परिस्थिती जर उद्भवली तर पोलिसांच्या अधिकाराचा योग्य वापर त्यावेळी करतील. साहेब, सातारा जो ह्याचा मार्ग आहे, लातूर राज्यमार्ग आहे, आज सुद्धा त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. बरेच दिवसापासून जर तो प्रलंबित प्रश्न आहे रस्त्याचा, की आम्ही धीम्या गतीनं काम सुरू आहे. संगमावलीचा आज रस्ता रोको जवळपास 3 तास तिथं झाला. ते काम नॅशनल हायवे अथॉरिटीज आहे, नॅशनल हायवेचंच आहे ते काम. बरोबर. आणि त्यांच्याकडचं मध्यंतरी काहीतरी एजन्सी बदलणं वगैरे असा विषय मला माहीत नाही, कारण थेट आपलं नियंत्रण त्याच्यावर राज्य सरकारचं काय नसतं. ते गडकरी साहेबांच्या विभागाच्या अंतर्गत तो मोठा रस्त्याचं काम घेतलेलं आहे. पण मध्यंतरी जे एजन्सी ते काम करत होते त्यांचा काहीतरी डिस्प्यूट झाला, त्यांनी मध्यंतरी काही दिवस काम बंद ठेवलं, पुन्हा अधिकाऱ्यांनी त्यांना ते काम चालू करायला लावलं, काही वेळ काम त्यांनी चालू केलं, परत बंद केलं. त्यामुळे थोडंसं याच्या बाबतीत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI त्यांच्याशीच या बाबतीत बोलावं लागेल. पण तरीसुद्धा असं 2-2, 3-3 तास रस्ता रोको होणं योग्य नाही. एक्सप्रेसची 28 ट्रेनचं रद्द झालं, ते वेळेत पोहोचू शकले नाही. होय ना, मी तेच सांगितलं ना आता मगाशी, आंदोलनकर्त्यांनी सुद्धा ह्याचा विचार केला पाहिजे ना. हे बघा, प्रत्येक वेळी पोलिसांनी बळाचा वापर करायचा म्हटलं तर ते काय म्हणजे आम्हाला योग्य वाटत नाही की सामान्य लोकांवरती, आंदोलनकर्त्यावरती नेहमी बळाचा वापर करावा. मी नेहमी म्हणतो ना, 10-15 मिनटं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमचा रोष व्यक्त करायला, तुमचं म्हणणं मांडायला तुम्ही रस्ता रोको करणं आम्ही समजू शकतो ना. पण कॉमन पब्लिकला, सामान्य माणसाला तुमच्या अशा कृतीमुळं ते भरडले जात असतील, त्यांना त्रास होत असेल, त्यांचं नुकसान होत असेल, तर मग शेवटी नाईलाज म्हणून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या गैरसोय दूर करायसाठी पोलिसांना मग त्यावेळी बळाचा वापर करावा लागेल. इथून पुढं तशी भूमिका जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागेल. मग 4 राज्यांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे आणि एकूणच या सगळ्या याच्यात भाजप लोकसभेच्या 34-35 जागा लढवतील अशी मानस व्यक्त केला जातोय. त्यामुळे कुठेतरी मित्र पक्षांवर या गोष्टीचा दबाव येतोय. 34-35 आकडा कुठून काढला? चर्चा चालू असते. चर्चेला उत्तर आम्ही देत नाही. चर्चा तुम्ही तुमच्या मनच्या काय पण सुरू करता. उद्या तुम्ही म्हणताल 48 पैकी 40 जागा ते लढणार आणि 8 जागा. तुमच्या चर्चेला काय अर्थ आहे मला सांगा. तुम्ही सांगा ना, भारतीय जनता पक्षाचे एखादे वरिष्ठ नेते बोलले का असं? मग कसं काय तुम्ही त्याच्यावर आम्ही कसं भाष्य करणार? आमचं सूत्र ठरलेलं आहे, जो विनिंग कॅन्डिडेट आहे, जो महायुतीचा आहे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या 3 पक्षांमध्ये ज्याला विनिंग मेरिट्स आहेत, जो निवडून येणार आहे आणि माननीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 45चा आकडा महाराष्ट्रातनं गाठण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करू. जागेबाबतीत एखादी कमी का जादा याच्या बाबतीत आमच्यामध्ये रस्सीखेच बिलकुल नाही. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी लक्ष मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.